अनेक निवडणुका पार पडलेल्या आहेत. नगरपालिकेत निवडणुका झालेल्या आहेत. काय वाटतं, कशा निवडणुका झाल्यात काय? सर्वप्रथम बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जे नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्ष निवडून आले त्यांचे सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचं अभिनंदन आणि त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो. आणि हे यश महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या नेत्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, माझे नेते महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व विकास बंदरे मंत्री नितेजी राणेसाहेब, बीड जिल्ह्याचे लोकनेते सुरेशांना धस यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे भारतीय जनता पार्टीला या बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं यश आलेलं आहे आणि त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. भैया, तुम्ही भाजपमध्येच असून भाजपच्याच उमेदवाराला टाळण्यात आलेलं आहे. तुम्ही उमेदवार होतात, तुम्हाला देखील या निवडणुकीमध्ये टाळण्यात आलेलं आहे. काय वाटतं? मी आदरणीय नितेजी राणेसाहेब यांचा कार्यकर्ता आहे, मी पंकजाताई मुंडे यांचा कार्यकर्ता आहे आणि मी मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे. मी एक आंदोलक म्हणून सतत रस्त्यावरती असणारा सर्वसामान्य कुटुंबाचा कार्यकर्ता आहे. परंतु त्यांना भारतीय जनता पार्टीचं ब कडं सुद्धा देखील माहीत नाही, परंतु त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि माझ्यासारख्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला राणे समर्थक असल्यामुळं जाणीवपूर्वक मला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी प्रवेश केला असे योगेश क्षीरसागर यांनी मला डावलले.